जय श्रीराम. कसे आहात तुम्ही? आणि गुड मॉर्निंग. परवाचा जो ब्लॉग मी पाहिला ना, नाही सॉरी, कालचा जो ब्लॉग मी पाहिला ना, त्याच्यामध्ये मी ब्लॉगचा इंट्रोच करायला विसरले होते. तर आज मी पुढच्या ज्या गोष्टी सांगणार आहे, पुढे जे बोलणार आहे, सगळं पुढचे जे सीन शूट होणार आहेत, पुढे म्हणजे जे सगळं शूट होणार आहे, घरात पूजा वगैरे आहे, मी तुम्हाला काल म्हटलं होतं तसं. तर ते सगळं करताना मी विसरून जाईल परत ब्लॉगचा इंट्रो करायला. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरू झालेला आहे आत्ता ब्लॉग, तर मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच इंट्रो करून घेते. सो गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? ताई माई अक्का सगळे सगळे व्यवस्थित आहात ना? व्यवस्थित राहा, आपली काळजी घ्या. आणि तुमचं नवरात्र कसं चालू आहे हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सगळ्या माझ्या ज्या काकू आहेत आमच्या बिल्डिंगमधल्या, तर सगळ्या मस्तपैकी कालचा नाही सॉरी परवाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्ही परवाचा व्हिडिओ पाहिला नसेल की काय आवडण्यासारखं होतं काय नव्हतं, तर तो जाऊन नक्की बघा. त्या सगळ्याजणी कशा छान तयार झाले होते तेही बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडलं आहे ते. ओके. सो आणि मी कालच्या व्हिडिओत जसं म्हणाले होते की आमच्या घरी आज पूजा आहे. तर आज आमच्याकडे नवरात्रात पंचमीच्या दिवशी आमच्याकडे देवीचे पाठ होतात. तर आज ती पूजा चालू आहे आणि मी त्यामुळे मी आज सकाळी लवकर लवकर उठून देवाची पूजा वगैरे झाली, देवीचं कुंकुमार्चन झालं. आता पाठ चालू आहेत आमच्याकडे. सो मी तुम्हाला दाखवते पाठ गुरुजी पाठ वाचतायत ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि त्यामुळे आज मी एवढ्या सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केला, नाही तर जनरली जसं दुपारनंतर सुरू करते तसा करणार होती. सो मी तुम्हाला दाखवते की आमचं म्हणजे कशी पूजा वगैरे चालू आहे, कसं काय चालू आहे ते. तर मी तिकडे जाते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विसरली, मला वाटतं मी गोलगोल गोलगोल तेच तेच बोलते, कारण की जरा खूप घाई आहे तिकडे जायची. तुम्हाला ते सगळं दाखवायची पूजा वगैरे कशी चालली आहे, कसं हे चालले देवीचे पाठ चालले आहेत ते. सो चला तर मग जाऊयात तिकडे, बघूयात ते काय पूजा चालली आहे, कसं चाललं आहे ते सगळं. आणि नंतर भेटूच मग परत संध्याकाळी. परत जायचं आहे खाली आरतीला, घरची आरती, खालची आरती, गरबा, हे सगळं करायचंच आहे. आणि आज आमचा प्लॅन आहे माझा आणि आईचा की कुठल्या तरी एका देवीच्या देवळात आजही जायचं आहे. कालही आम्ही एका देवीच्या देवळात गेलो होतो. तर परत तेच, तुम्हाला माहिती नसेल कुठल्या देवीच्या देवळात गेलो तर जा आणि ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आजही आम्ही एका देवीच्या देवळात जाण्याचा आईचा विचार आहे. सो बघूयात सगळं झालं किती वाजता उरकतं आहे हे सगळं, मग जेवण खावण सगळं उरकून किती वाजता आम्हाला देवळात जायला वेळ मिळतो आहे. जर समजा आम्हाला देवळात जायला वेळ म्हणजे आम्ही लवकर गेलो, कारण उशिरा जाण्यात काही हे नसते, लवकर गेलो समजा, तर तुम्हाला दाखवूच कोणत्या देवळात कारण तसे मी जिथे जिथे जाते तिथे तुम्हाला सोबत घेऊन जाणारच आहे. सो बघूयात आज कुठल्या देवीच्या देवळात जाण्याचा याचा विचार आहे ते. तोपर्यंत तुम्ही पूजा बघा. चला. नाकामध्ये बळीवर पाणी घ्यायचे. आपण ज्या आसनावरती बसलोय आसनस्थित देवतांना पूजनम आणि त्यांना सोडून द्यायचे. सर्वमंगलायै नमः, मंगलायै नमः, चंडिकायै नमः, दांतायै नमः, पद्मायै नमः. या वल्लिकांमध्ये इकडे पाहायला पद्मायै नमः, लक्ष्मी नमः, हरिप्रियायै नमः, गुणानंदिनी नमः, नंदाय नमः, सुनंदायै नमः, सुखविद्याय नमः, विद्याविद्याय नमः, महामायाय नमः, वेदमात्रे नमः, सुधाय नमः, तृप्त्यै नमः, प्रीत्यै नमः, प्रियायै नमः, प्रसिद्धाय नमः, ब्राह्मणे नमः, विंध्यवासिन्ये नमः, सिद्धविद्यायै नमः, महाशक्त्यै नमः, पृथिव्यै नमः, नारदसेविताय नमः, पुरुहूतप्रियाय नमः, कान्त्यै नमः, कामिन्यै नमः, पद्मलोचनाय नमः, वृन्दारण्यै नमः, महावर्यै नमः, मायायै नमः, रुदिराय नमः, रुद्रनाशिन्यै नमः, नारायण्यै नमः, महानिद्रायै नमः, योगनिद्रायै नमः, प्रभावत्यै नमः, प्रज्ञायै नमः, अपरिमितायै नमः, पराज्ञायै नमः, तारायै नमः, मधुमत्यै नमः, मदवे नमः, क्षीरान्नवसुतायै नमः, कालायै नमः, कालिकायै नमः, भगरूपायै नमः, योगमुद्राय नमः, महामुद्राय नमः, महामाया
झालं, आम्ही देवीचं दर्शन घेतलं. गोंधळ देवीचा आज पंचमी आहे, तर त्या देवळात आज देवीचा गोंधळ असतो, तर तो सुद्धा तुम्ही बघितला असेल, कारण की तो सुद्धा मी टाकला ह्याच्या आधी, तो तुम्ही बघितलाच असेल. आणि आम्ही देवळातून जाऊन आलो, त्याच्यानंतर आम्हाला थोड्याशा 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या पण घेतल्या. आणि आता आम्ही घरी आलो आहे, जेवण खावण झालं आमचं, आणि आता आम्ही चाललो आहे बिल्डिंगच्या खाली आरतीसाठी चाललो आहे. आणि आईने आज त्या दिवशी, आता तुम्ही जो आधीचा ब्लॉग पाहिला त्याच्यात पण तिने हिरवी साडी नेसली होती, पण हिरव्यात किती व्हरायटी असते. आज ॲक्च्युली हिरवा रंग आहे, तर आजच्या ह्याच्या दिवशी आईने बघा कोणती हिरवी साडी नेसली आहे. आणि ही हिरवी साडी मी त्या दिवशी तिला म्हटलं होतं ही नेस, पण तिने माझं काही ऐकलं नाही, तिने तो लाईट कलर नेसला. बरं ठीक आहे, जाऊ द्या, तिची आवड आहे, तिची साडी, तिला जो नेसायचं तो तिने नेसला. पण आपण आईला विचारूयात की आज देवीचं दर्शन कसं झालं, कारण की मगाशी निघालो तेव्हापासून ते चालू होतं, तू उशीर केला, तू उशीर केला, तू उशीर केला, आणि मग दर्शन होणार नाही, मग गर्दी होईल, आणि मग असं होईल, आणि मग तसं होईल. तर तिला विचारूयात दर्शन व्यवस्थित झालं का, आणि जो गोंधळ होता तो कसा वाटला. बोला बोला. दर्शन छान झालं, पण उशिरा झालं दिवसभरानंतर. माझी आई जनरली असं बोलत नाही. हां, हे एकदम कॅमेरासमोर आल्याचं साईड इफेक्ट आहेत. ते असं जे आहे ना, असं अजिबात बोलत नाही माझी आई. तर तिला सांगणार आहे मी, नॉर्मल बोल, ही कुठली पद्धत आहे बोलायची अशी करून. दर्शन छान झालं, पण दिवसभराची आस होती ती पुरली, पण दर्शन आणखीन लवकर व्हावं असं मला वाटलं होतं. तिथे मी थोडीशी नाराज झाली. आणि जो तिथे गोंधळ तर छान चालूच होता, त्याच्यात आम्ही पण सहभागी झालो, 2 जणी. त्याचा व्हिडिओ पाहिलाच आहे त्यांनी, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे. आणि सकाळी जी पूजा झाली आपल्याकडे, आमच्याकडे देवीचे पाठ झाले, मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं. तर ते कसे झाले, ते झाले का मनाजोगते, ते काय सगळे ते झाले का मनाजोगते. हा, ते पण छान झाले. चला, ते तर छानच होतात दरवर्षी, त्याचं काही हे नाहीये. व्हेरी गुड, व्यवस्थित सगळं होतं. त्यामुळे फक्त दर्शनासाठी थोडीशी नाराज झाली. दिवसा ढवळ्या नाही जात आणि जास्त वेळ नाही थांबत. आणि आता आईचं सगळं लक्ष आहे ते खाली, जी आमच्या सोसायटीची जी देवी आहे तिची जी आरती व्हायची आहे, तर तिच्यासाठी सगळेजण जमले, तर तिचं तेच चाललंय की तू पटकन शॉट घे, आपण पटकन खाली जाऊयात आरतीसाठी. तर आता आम्ही खाली जातो, आरती करतो, त्याच्यानंतर गरबा खेळलो, तर ते दाखवेलच तुम्हाला. ओके, सो चला आरतीला. पण 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 आरतीला जाते मी, इकडनं उतरते, खाली आरतीच्या मंडपात जाते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आपण भेटूयात आरतीच्या इथे, किंवा आरती झाल्यानंतर जेव्हा गरबा खेळू तेव्हा. चला तर मग का ना का जॉईन जॉईन जॉईन. अच्छा, हो का.
नंतर असलं चित्राचं खेळेल मग मी, साधं असलं तर. सो गाईज, आजचा दिवस फायनली संपलेला आहे. तुम्ही सकाळपासून मी ब्लॉग चालू केलेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल की घरी पूजा झाली, एक देवीची पूजा झाली, त्याच्यानंतर पाठ झाले देवीचे. मग आम्ही देवळात गेलो होतो देवीची ओटी भरायला. आमचं नेहमीचं सांडव्यावरच्या देवीचं मंदिर आहे, तिथे गेलो होतो आम्ही ओटी भरायला. तिथनं ओटी भरून आल्यानंतर मग तिथे गोंधळ होता देवीचा पंचमीला. त्या देवळात नेहमी देवीचा गोंधळ असतो, तो गोंधळही होता, तोही तुम्हाला मी थोडासा दाखवलेला आहे. सो एकंदरीतच काय तर आजचा पूर्ण दिवस जो होता तो खूप जास्त हेक्टिक होता, खूप जास्त धावपळीचा होता. खूप काय काय घडलं आजच्या पूर्ण दिवसामध्ये. तर जे काही खूप घडलं ते तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आय नो की जसं मी दमलेली आहे आज पूर्ण दिवसात धावपळ करून, तसं तुम्ही पूर्ण ब्लॉग बघून दमला असाल. त्याच्यामुळे आता जा आणि आराम करा. तुम्ही आराम करा, मी आराम करते. पण तुम्ही आराम करायला जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला कसा नाही वाटला. ते जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, कारण की तुम्ही बेल आयकन दाबाल तेव्हाच तुम्हाला असेच अधिक मस्त छान असे ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत. सो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. टाटा, बाय बाय, गुड नाईट.